श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 17 मे 2026 वार रविवारी अधिक मासाला प्रारंभ झाला आहे. हा अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. ह्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. म्हणजेच अर्थात हा महिना भगवान पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित आहे. या अधिक मासात दान, धर्म, व्रत, वैकल्य, सेवा, उपासना, पारायणे करण्याला विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की ह्या अधिक मासात आपण जे काही पारायणे, व्रत, सेवा, उपासना करतो त्याचे आपल्याला अनंतपटीने फळ मिळते. ह्या महिन्यात भगवान विष्णूंच्या सेवेबरोबरच अनेक व्रते जसे की गोपद्म व्रत, हळदी कुंकू स्वस्तिक व्रत, मौन व्रत इत्यादी केले जातात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम गोपद्म म्हणजे गायीचे पद्म म्हणजेच गायीची पावले होय. सर्व व्रतांमध्ये गोपद्म व्रत हे अतिशय सहज, सोपे परंतु तेवढेच प्रभावशाली, फलदायी मानले गेले आहे. गोपद्म व्रत हे चातुर्मासात देखील केले जाते. म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरुवात करून कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत केले जाते. परंतु चातुर्मासाबरोबरच जर अधिक मासात हे व्रत केले तर त्याचे फळ हे अनंतपटीने मिळते. जर काही कारणास्तव हे व्रत तुम्हाला अधिक मासाच्या सुरुवातीपासून करणे शक्य झाले नाही तरी पण तुम्ही संपूर्ण अधिक मासात केव्हापासूनही हे व्रत करायला सुरुवात ही करू शकतात. हे व्रत केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्याला लाभते. तर हे व्रत करण्यास अगदी सोपे आहे. हे व्रत करण्यासाठी आपल्याला फक्त पांढरी रांगोळी किंवा तांदळाची पिठी, हळद, कुंकू, अक्षता, फूल, दिवा, अगरबत्ती आणि साखर किंवा फळ एवढेच साहित्य लागते. अधिक मासात 33 ह्या अंकाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला गायीची 33 पावले काढायची आहेत. त्यासोबतच शंख, चक्र आणि गदा काढायची आहे. हे तुम्ही देवघरासमोर किंवा तुमच्या अंगणात एका स्वच्छ बाजूला जिथे कोणाचाही त्याच्यावर पाय पडणार नाही अशा ठिकाणी किंवा मग तुळशी वृंदावनाजवळ काढायचं आहे. जर तुम्हाला काढता येत नसेल तर मार्केटमध्ये त्याचे रेडीमेड साचे मिळतात. तुम्ही ते आणून त्याने देखील हे गोपद्म सहजपणे काढू शकतात. त्यानंतर ह्या गोपद्मांवर हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून एखादे फूल ह्या गोपद्माला अर्पण करावे. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, नैवेद्य म्हणून साखर किंवा एखादे फळ हे अर्पण करावे आणि गोपद्मांच्या पाया पडून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. हे असे रोज सकाळी उठून शुचिर्भूत होऊन अगदी सकाळी 8 ते 9 वाजेच्या आत तुम्हाला ही पूजा करायची आहे. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तेव्हा हे व्रत करू नये. मासिक धर्म संपल्यानंतर पुढे व्रत हे कंटिन्यू करावे. आता हे व्रत कोणी करावे आणि का करावे? तर हे व्रत कोणीही स्त्री, पुरुष, सुवासिनी, कुमारिका हे व्रत करू शकतात. हे व्रत का करावे? आपल्याला माहितीच आहे की गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास आहे. जेव्हा आपण हे 33 गोपद्म काढतो तेव्हा 33 कोटी देवांची पूजा अर्थातच सेवा आपल्याकडून घडते. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वैवाहिक सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करावे. तर गोपद्म व्रताबद्दल ही काही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ मी बनवला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.